नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. मंडळी, आता डोकावूया अण्णांच्या घरी. बघूया आज काय गप्पा गोष्टी रंगता येते. ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय कोमल कळंबटे यांनी, तर सहभागी आहेत रोहित देव, मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि रुचा गद्रे. माई, अगं माई, काय हो? अगं या पिशव्या अशा ओसरीवर का ठेवल्यास? कोणत्या पिशव्या? अगं ह्या काय इथे आहेत त्या? अगं आणि ते सुद्धा ना माझ्या नेहमीच्या बसायच्या खुर्चीवरच ठेवल्यास बघ. अरेच्चा, ह्या उचलल्या नाही का मी? हा, मगाशी काहीतरी काम आठवलं म्हणून हे इथेच ठेवून तशीच आत गेले मी. नंतर विसरलेच उचलायला. मग थांबा उचलते आणि आत नेऊन ठेवते. नशीब बघितल्या म्हणून मी त्या पिशव्या, नाही तर मोबाईलवर बातमी बघत येत होतो, पटकन लक्ष गेलं म्हणून, नाहीतर तंद्रीत त्या पिशव्यांवरच बसलो असतो. म्हणजे 4 दिवसांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं असतं माझ्या. अरे बा माई, 4 दिवस झालेत म्हणजे ताकातल्या मिरच्या चांगल्या वाळल्या असतील की. म्हणजे आजच्या रात्रीच्या जेवणात पाहिजेत बरं का ते मिरच्या. आली फरमाईश. त्याच्यावर पुढचे किमान 4 महिने काढायचेत, हे लक्षात असू द्या फक्त. अगं किती चांगल्या लागल्या तरी मिरच्याच त्या. एक वेळेला खाऊन खाऊन खाणार तरी किती. या बघ किती आहेत त्या. आरामात जातील 4 महिने, तू काळजी करू नकोस माई. या बघ किती म्हणजे. अहो सगळ्याच काही घरी ठेवायच्या नाहीये. म्हणजे या एवढ्या सगळ्या आपल्यासाठी नाहीच तर? नाही काय बोलतेस का? हो, अहो थोड्या सदुकडे देणार आहे. आणि जे जे आपल्याला आठवणीने आपल्या आवडीचे पदार्थ करून पाठवतात ना, हा, किंवा घेऊन येतात, त्यांना सगळ्यांना थोड्या थोड्या द्यायच्या आहेत म्हणून केल्यात त्या. असं होय. म्हणजे आता ह्यातल्या सगळ्या या दिल्यानंतर आपल्याला काय बरं उरतील असं काही मला वाटत नाही. म्हणजे आपण ना पुरवूनच वापराव्या लागणार. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला ना काही कमी पडणार नाहीत म्हणजे झालं. म्हणजे 2 दिवसांनंतर मी पुन्हा तुम्हाला जास्तीच्या मिरच्या आणायला सांगितल्या होत्या ना, त्यासाठीच यावेळी जरा जास्तीच्याच केल्यात. म्हणजे बाकीच्यांना दिल्यानंतरही तुम्हाला कमी पडणार नाहीत. हे बरं केलंस हा तू, नाहीतर मी घाबरलोच होतो माई. म्हणजे मी म्हटलं यावेळेला आपल्याला काय मिळतंय की नाही काय कळे ना. तुम्ही पण ना, खरंच काही वेळा असं करताना की तुमच्यापेक्षा लहान मुलं बरी असं म्हणायची वेळ येते माझ्यावर. हा, असू दे हा. म्हणजे एकतर मागच्या वर्षी पावसानं लवकर येऊन घोळ घातला, त्यामुळे गेल्या वर्षी काय मिरच्या मला मिळाल्याच नाहीत. त्याच्या आधीच्या वर्षी तू केल्याच नव्हत्यास. मग 2 वर्षांनंतर केल्यास असं म्हटल्यावरती ना साहजिक आहे की नाही हे माझं वागणं. सांग बघू तू. अहो हात टेकले आता. खरंच बरं, चला केळफूल साफ करायचंय, मदतीला या जरा माझ्या, म्हणजे पटकन होईल. अरे वा, मस्तच. आण बघू इकडे जरा. अरे वा वा वा, आज काय केलफुलाचा बेत आहे वाटतं. या 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 सदोबा या. काय माईनू, अहो झाला काय स्वयंपाक? छे ग, इतक्यात कुठे. ही बघ आताशी भाजी साफ करायला घेतले. आज तसा उशीरच झाला म्हणायचा मग. हो ना, अगं जरा बाकीची आवरावर सुरू होती, मग ते सगळं पूर्ण केलं आणि आता स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली. काय पण आज दोघांनाही बरा वेळ मिळाला इकडे यायला. माईनो, येल नसतो मिळत, काढायचा असतो. बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर आहे हा य. बऱ्याच दिवसात अण्णांचं आणि तुमचं दर्शन नाही झालं, म्हणून खास येल काढून आलो बघा भेटाया तुम्हाला. हे बाकी बरं केलं. हा, बरं काय मग सदू, कसं काय चाललंय? चाललंय आपलं बरं तुमच्या आशीर्वादानं. काय रे, मी ऐकलं की काल म्हणे खरीप हंगाम पूर्व बैठक झाली. होय अण्णानू, हा. बरोबर ऐकलं तुम्ही. काल झाली बैठक. अण्णानू हा? मानायला हवा तुम्हाला. का बरं, काय झालं? तुमचं सगळीकडं कसं बारीक लक्ष असतं. अरे एकदम अपडेट असता हा तुम्ही. नुसतं सगळीकडेच नाही हं, तर सगळ्यांवर पण बारीक लक्ष असतं त्यांचं. म्हणजे हो माईनू, अगं म्हणजे कोण कुठे काय करतंय याची बित्तम बातमी असते यांच्याकडे. जसं काय खबरीच लावलेत यांनी जिकडे घ्या तिकडे. आता. काय सांगताव काय? तुला सांगते, अगदी घरात नसले ना तरी मी घरात काय काय करते यावरही त्यांचं बरोबर लक्ष. मग केलेली गोष्ट कितीही लपवून ठेवा
त्यांना ती बरोबर मिळते. म्हणजे अण्णा चालते बोलते नजर ठेवणारे, म्हणजे आत्ताच्या भाषेत काय बरं म्हणतात तर त्याला, तो काय सगळ्यांवर नजर ठेवतो कोण कोण? तो नाही काय हल्ली जिकडे तिकडे बसवलेला असतो, कोण येतंय कोण जातंय त्याच्यावर नजर ठेवतो, तर कसला कॅमेरा म्हणताव ना. हा, अच्छा अच्छा. अरे सदू, CCTV म्हणायचंय का तुला? मायनो तच तर. म्हणजे अण्णा चालते बोलते CCTV आहे CCTV म्हणायचे. मग अपडेट राहायलाच हवं बरं का लक्ष्मी. वय वय म्हणजे त्याशिवाय कसं व्हायचं? आताच्या काळामध्ये अपडेट राहणं ही काळाचीच गरज आहे. हा, वय वय खरं आहे बघा. आणि म्हणूनच दर गुरुवारी आम्ही तुमच्याकडे येताव अपडेट व्हाया. हा. आणि घरातलं म्हणशील ना, तर माई माझ्याकडून जे जिन्नस मागवते त्यावरून मी साधारण अंदाज लावतो की या जिन्साचं माई काय काय करू शकते, त्यामुळे मला कळतं ते बरोबर. बरं, या सगळ्यामध्ये ना माझा मूळ विषय मागेच पडला. आता तर काय हा, तर सदोबा, हम्म, बैठकीमध्ये खतासंदर्भात काही चर्चा झाली की नाही? होय तर. हा, नाही म्हणजे मे महिन्याची अखेर आली आता ना, आणि मान्सून सुरू व्हायला पोषक वातावरण निर्माण होत चाललंय, म्हणून आपलं मी विचारलं तुला. नाही, मला तर वाटतं येत्या 8-10 दिवसात सुरुवात पण करेल कोसलायला. हा, हो ना, तसंच वाटते. हा, बऱ्याच विषयांवरती अण्णांनो चर्चा झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे खताच्या बाबतीत चांगली चर्चा झालेली आहे. असं सांगा बरं सदोबा. मग आम्हाला पण म्हणजे लक्ष्मी म्हणते तसं अपडेट असायला हवं ना. अहो अण्णांनो, ह्या खेपेला शेतकऱ्यांच्या बांधांवरती खत पोचलं पाहिजे हा. अशा सूचना दिलेल्या आहेत काहीतरी. हे बरं आहे मग. नाहीतर आधीपर्यंत खतासाठी संघाच्या हापिसात किती याला फेरा व्हायच्या त्याला काही हिशेबच नव्हता. त्यात पण ही भली मोठी लाईन असायची बघा. हो ना, कधी कधी तर दिवसही जायचा त्यात. हो ना, त्यामुळे हे बरं केलं यावेळेला. हो, पण यात काळा बाजार तर नाही ना होणार? म्हणजे मागच्या वेळी नाही का कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता? तर केवढे भाव वाढवून ठेवले नाही होते. देवा देवा, नशीब साठेबाजांचं बिंग येल्यावर फुटलं होतं म्हणू, नाहीतर चढ्या दरानेच खत विकत घ्यायची येल आलेली होती. हो, हे थांबायला पाहिजे. हा, म्हणजे काही लोक खत लपवून ठेवतात आणि नंतर भाव वाढवतात. होय होय, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण मला खात्री आहे यावर बैठकीमध्ये नक्कीच काहीतरी चर्चा झालेली असणार आहे. हा, हो, झाली म्हणजे काय, हा. झालीच आहे. हा. कृत्रिम टंचाई करणाऱ्यांना शोधा असं स्पष्ट आदेश दिलेले आहेत बघा. असं म्हणतोयस? मग चांगलंच आहे. म्हणजे आता सदोबा, साठेबाजांना आळा बसेल असं म्हणायला हरकत नाही तर. होय होय. मी तर असं ऐकलंय की भात खरेदी केंद्रासाठी 21 शेल्टर हाऊस वापरणार आहेत. खरंय का ते? होय होय, तर पण खरं आहे. व भारी आहे की हे पण. होय ना. नाहीतर भात इकायला गेलं की रांगेत उभं राहून माणूसच ताणल्यासारखा सुकतो. हे बाकी खरं बोललीस. हा. लक्ष्मी मात्र खरं बोलली. हो. गेल्या वर्षी काहीतरी 40,000 टन भात झालेलं आहे आपल्याकडे, पण यंदाच्या हंगामात 75,000 टनाचं लक्ष आहे अण्णानू. म्हणजे आता भाताचं राज्यच येणार म्हणायचं. नाही तर सगळं ठीक आहे, हा. पण मला आधी एक गोष्ट सांगा, ती म्हणजे बियाणं कधी मिळणार आहे? काय बरोबर मुद्दाला हात घातला ना. शोभतेस हा, खरी शेतकऱ्याची बायको शोभतेस तू. मग काय, बघा ना हा. कसा नेमका प्रश्न पडला तिला. तर काय हो, बियाणं येलेवर मिळालं तर पेरणी येलेत होते बघा. तू लक्ष्मी काय बी टेन्शन घेऊ नकोस, कारण तुझं म्हणणं शासनानं ऐकलेलं आहे आणि बियाणं येलेवर देण्याचे आदेश दिलेले आहे. मग ऐकायच पाहिजे. आम्ही जनता आहोत, म्हणजे आमचं ऐकायच पाहिजे ना शासनान. काय व माईनो, बरोबर की नाही? हो ग बाई, अगदी बरोबर आहे तुझं. आणि अण्णानू, हा. फलपीक विम्याची माहिती पण गावोगावी पोचवायला सांगितलेली आहे त्या मीटिंगमध्ये. अच्छा. अरे ते फार गरजेचं आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसानं आंबा गेला, पण अर्ध्या लोकांना विमा भरायचाच माहीत नव्हता. हो हा. ना, हो ना. अहो माईनो, माहितीपेक्षा बघा अफवाच लवकर पोहोचतात गावात. अगदी खरंय. कुणी शिंकला ना तरी दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरते, भयंकर आजारी आहे म्हणून. तर काय हो. काहीही असलं ना तरी सरकारच्या या वेगवेगळ्या योजना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हो, योजना चांगल्याच असतात, हा. पण त्यांची माहिती शेवटपर्यंत पोचत नसल्यानं योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी असते. या बाकी बरोबर बोलला वा माहिनू.
योजनांचा लाभ घ्यायला काहीच हरकत नसते, पण काय काय येलेला ती भाराभर कागदपत्र जमवेपर्यंत नाकी दम येतो. हो रे बाबा. एक सही हिथं 2 फोटो तिथं, मग काय आधार कार्ड, मग काय 7/12, मग अजून काय काय यादीच संपत नाही बघा अजिबात. आणि त्यात पण सगळी कागदपत्र नीट जमा केली आणि अधिकाऱ्यांचं मग त्याच्यावर ठरलेलं वाक्य उद्या या खरंय. म्हणजे झालं, संपला तिथंच सगळा कारभार सगळा होय, होय. तिथंच संपतो ना. हो हो, मात्र हे होऊ नये म्हणूनच सगळ्यांना सूचना तर आहेतच ना. म्हणजे शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी टार्गेटही दिलंय, जेणेकरून उद्या या, नंतर या असे हेलपाटे घालावे लागणार नाहीत. हा बरंच काय काय चांगलं केलं नाही मीटिंगीत. अरे चा, हा, पाऊस आला वाटतं. होय होय, बहुतेक आला हा पाऊस. मान्सून पूर्व पावसाला जोरदार सुरुवात झाली अण्णानू, एकदम सॉलिड. अरे देवा, काय हा आवाज! मला तर ना हे असं चमकायला आणि गडगडायला लागलं की लय भीती वाटते बघा. ही बघा भित्री भागूबाई. हे नाही हा सदू, काही वेळा मलाही खूप भीती वाटते हा. म्हणजे काळजाचा थरकाप उडतो नुसता विजा कडाडण्याच्या विचित्र आवाजाने. हा झालं, आता बोला. तो आता काय बोलणार. आता पाऊस पडायला लागलाय म्हणजे लाईट नक्की जाणार बहुतेक. हो. बोलली हा. पावसाचं आणि लाईटचं हे भारी नातं आहे. एक आला की दुसरा जातो. तशी अगदी पण बरोबर बोलल्या बाई. तशी पण आज दिवसभर कुठं लाईट होती. माझं तर भाचकं वाटायचं होतं दुपारी. वाट बघतली नी सगळं पाट्यावर वाटून मोकली झाले. होतं बाई अगं, असं असं. काय करतेस, आता पावसाला जवळ आलाय की नाही, मग त्यांनी पण आपली कामं सुरू केलेली आहेत ना. हा, म्हणजे परवाच नाही का ते वायरमन आले होते, नेहमीचे येतात ते, आणि ते सांगून गेले काय माहितीये का, की काही ठिकाणी फांद्या मारायच्या आहेत म्हणून लाईट बंद ठेवणार आहेत असं बोलले ते. अहो अण्णानू, हा. मी बोललो होतो हिला आदल्या दिवशी, हा. उद्याच्याला लाईट नसतील, बरं. कधी येतील काय पत्ता नाही म्हणून, पण हीच विसरली ना. हा तर मग काय झालं आता, काय काय म्हणून लक्षात ठेवूयाचा, इसरलं कामाच्या नादात मी. हे बघा, हे असं आहे. बाई, हा, तिच्या कामाच्या नादात ही विसरली. चला, म्हणजे आता ना हळूहळू पावसाला सुरुवात होतीये असं म्हणायला हरकत नाही, कारण आता हा अधूनमधून वर्दी देत राहणारच येत असल्याची. तरी एक बरं झालं, अजून आहेत 8-10 दिवस हा, करत अवलंबून नाही राहिलो आणि गेल्या आठवड्यात मशागतीची सगळी कामं उरकून घेतली अण्णानू. तर काय, आता हळूहळू पेरणी उरकून घेतली की थोडे दिवस बघा निवांत जातील. हो ना, मग परत लावणीची गडबड काय. हम्म. मग पुढचे काही दिवस तरी सदू आणि लक्ष्मीचं दर्शन दुर्मिळ. हा होय होय होय, माई तू एक काम कर, काय माहितीये, हा, तू काय? आताच ना काय ते पोटभर गप्पा मारून घे काय हो, यांच्याशी, काही काय नाहीतर सांगताय? म्हणशील हे म्हणायचं राहिलं, हे सांगायचं राहिलं, असं करत गप्प राहशील. बसावं. कशाला किती पण बिझी असलो ना तरी मुद्दाम येल काढून तू मानला आणि माईला भेटाया आणि गप्पा माराया आम्ही नक्की येणार. काय घ्या. व? होय तर येणारच. या. त्यात काही इच्छाण्यासारखं आहे. अण्णा आणि माईंकडे आल्यानंतर येल कुठं कसा जातो त्याचा पत्ताच लागत नाही. आणि 4 चांगल्या गोष्टी समजतात ते यगलच. म्हणजे काय तर तुमच्याशी बोलणं, गप्पा मारणं, य टॉनिक बेस्ट आहे बघा. खरंय, मलाही फार बरं वाटतं तुमच्याशी बोलून. हो, म्हणूनच तर म्हटलं पोटभर गप्पा मारून घे. नाही अण्णानू, आमच्या गप्पा काय कधी पूर्ण व्हायच्या नाहीत बघा. हा. आता किती पण गप्पा मारल्या तरी उद्याच्याला पुन्हा तेवढ्याच गप्पा मारायची तयारी हाय बघा आमची. अगदी बरोबर बोललीस. हं. अण्णानू, हा. अहो मगाशी ना सहजच बाजारात गेलेलो होतो. हा, म्हणजे काय काम नव्हतं, बर. त्या साईडला गेलेलो तर सहजच आपला बाजारात फेरफटका मारला. हा, भाज्यांच्या किमती ऐकून अण्णानू मी अवाक झालेलो आहे. का रे? अहो एक भाजी 20 नि 25 रुपयाच्या खाली नव्हती. बापरे, काय सांगताव काय. मग हा. आता महागाई वाढणार म्हणजे फक्त भाजीपालाच नाही तर अन्य वस्तूही थोड्या महाग होणारच, हे गृहीतच धरायला हवं ना. ते आणि गाव अण्णानू. अगं लक्ष्मी, गेल्या 10-12 दिवसामध्ये ना 4 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या ना, मग हा परिणाम जाणवणारच आता. हा, अगदी बरोबर बोलला अण्णानू. तो पण हायच म्हणा. ह्यासाठी ना एक उत्तम पर्याय म्हणजे किचन गार्डन ही संकल्पना. आता किचन गार्डनचं हे काय फॅड नवीन. अगं, किचन गार्डन म्हणजे आपण गावात नाही का
परसदारात घरापुरता भाजीपाला पिकवतो तेच. असं वय. हां. हा, म्हणजे जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या भाज्या घरच्या घरीच पिकवायच्या. आणि ज्यांच्याकडे पुरेशी जागा नाही त्यांनी शक्य होईल तसं कुंडीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचा. हां. अण्णानो, हा, आपलं एकच म्हणणं आहे, ते काय आणि आता? भाजीपाला कुठेही पिकवा पण तो सेंद्रिय असला पाहिजे. हा, 100% बरोबर. हो ना, आवश्यक तिथे रासायनिक खतं ठीक आहेत, पण त्यांचा वापर देखील कमीच हवा. हां. वय. आणि आपल्या गावातल्या कृषी अधिकाऱ्यांनी पण सांगितलं नाही आहे की सेंद्रिय शेतीमुळे जमीन पण चांगली राहते आणि खर्च पण कमी होतो. अगदी बरोबर. अगं लक्ष्मी, आमच्या वेळेला ना तर सगळी शेती नैसर्गिकच होती. हा, हो ना, शेणखत, कंपोस्ट, अगदी फवारणीसाठी सुद्धा गोमूत्र किंवा जीवामृताचा वापर व्हायचा आणि त्याचा उत्तम परिणाम पण दिसायचा. हां. आणि त्यामुळंच मातीची ताकद टिकून राहायची आणि भाज्यांनाही खरी चव असायची त्यावेळेला. तर काय, आता पण लोक सेंद्रिय मालाला जास्त पसंती देतात बघा. पण फक्त जुन्या पद्धतीवरही राहायचं नाही बरं का. म्हणजे आधुनिक गोष्टीही शिकणं तितकंच महत्वाचं आहे. हो, बरोबर आहे अण्णांचं. आणि आता तर मोबाईलवर पण हवामान, बाजारभाव, बियाण्यांची सगळी माहिती मिळते म्हणे. मग शेतकरी पण स्मार्ट झालेले आहेत. हाय कुठं तुम्ही? अरे, काळानुसार बदललंच पाहिजे. म्हणजे जुन्या अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेती फायदेशीर होईल. काय सदोबा, लक्ष्मीबाई, बरोबर ना? अगदी बघा, 100% बरोबर हाय. हा. शेती छोटी असो किंवा मोठी, पण कष्ट, योग्य नियोजन आणि नवीन माहिती यांची सांगड घातली ना तर शेतीतून हमखास उत्पन्न मिळतं. हां. माईनो, यावरूनच मला आठवलं, यंदा खाल्यात पडवलीचा मांडव घालायचा आहे असं आम्ही ठरवलेलं आहे. वा वा वा. पण येल हाय त्याला अजून. हो हो, घाल आणि लागली की आणूनही दे बरं. तर ते काय सांगणं झालं म्हणायचं माईनो? बाहेर पावसान चांगलाच जोर धरला नाही म्हणायचा. होय ना. बघ तरी कसा मुसळधार पडतोय. अहो माईनू, ह्या अवकाळी पावसामुळं बऱ्याच ठिकाणी पावसात उगवतात त्या रानभाज्या रुजून सुद्धा आल्या असतील की. अगं, पाऊसच तसा धोधो पडतोय तर काय होईल आणखीन? होय ना, म्हणजे लागतोय तिथे चांगलाच लागतोय, नाही तिथे अजिबातच नाही. चला, म्हणजे यंदा रानभाज्या लवकर खायला मिळणार तर. वय. आणि या माईनो, तुम्ही नेहमी त्या रानभाज्या वेगवेगळ्या पद्धतीनं बनवता ना, त्या मला पण पाहिजेत. हा, हो, हो. आत्ताच सांगून ठेवतोय आपलं. वय वय, मागच्या वर्षी फोडशीच्या भाज्या काय भारी केल्यानी होत्या माईनी. आहा, चव अजून तोंडावर रेंगालते बघा. नक्की देणार. हो, पण त्याआधी ही ताकातली मिरची न्या बघू. काय ताकातल्या मिरच्या? अरे वा, एकदम भारी काम आहे या. अरे वा वा वा, माईनू लय भारी केला. आत्ताच बघा तोंडाला पाणी सुटलं. कधी एकदा ते तलून खातोय असं झालं. बघितलंच माई, या दोघांचीही तीच प्रतिक्रिया आहे जी मी मगाशी दिली. अहो, मला सुद्धा तशीच अपेक्षित होती. हा. कारण त्यांनाही 2 वर्षानंतर मिळणारे आहेत. म्हणूनच सदूकडेही जास्तीच्याच दिल्यात. मला माहित होतं दोघांनाही आवडतात या मिरच्या, त्यामुळे जराशा देऊन भागायचं नाही यांचं. म्हणून मी मगाशी ओसरीवर बसून द्यायच्या पिशव्या बांधून ठेवल्या. त्यात सदू आणि लक्ष्मीला देताना जरा हात मोकळाच ठेवलेला. असायलाच पाहिजे, नाहीतर संपल्यावर पुन्हा मागायला आलो असतो मी. अरे, संपल्या तर नक्की ये, तुला देणारच ना रे. सदोबा, असं नाही हा, चिटिंग नाही करायचं. म्हणजे पुरवून पुरवून खायचं. तुला तुझी वाटणी मिळाली आहे की नाही, आता माझ्या वाटणीमध्ये यायचं नाही. काय अहो हो? अण्णानो, हा. मी मागितल्यावरती माईनी नाही म्हणणं अशक्य गोष्ट आहे. हा, पण त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही हा सदू. हो, आता संपली तर मागणारच ना. हा, थांब थांब, मी ना माझ्या वाटणीचं पुडकं दडवूनच ठेवणार आहे. म्हणजे अगदी माईला सुद्धा सापडणार नाही बघ. तुम्ही ठेवलेलं तुम्हाला तरी सापडेल ना, म्हणजे हो झालं. हो, मला सापडेल, मला बरोबर सापडेल. आणि माझी मीच तळून खाईल, कोणालाही न दाखवता. पुन्हा आणि ते पुडकं त्याच जागेवर लपवून ठेवीन. अरे काय, अहो काय चाललंय तुमचं दोघांचं? अहो बघा तरी कसे लहान पोरांसारखे करतायत ते. एरवी गावात अगदी रुबाबानं फिरणारे दोघे साधे ताकातल्या मिरच्यांसाठी असं काय करतात या कुणाला सांगून खरं तरी वाटेल काय हो? नाही ना. अहो, तुम्ही काय करताय असं? मगाशी म्हटलं ना मी तुम्हाला, आहेत पुरेशा म्हणून. आणि तुम्ही व
काय झालं? बघा तरी एकदा माईने दिलेली ती पिशवी किती आहे त्याच्यात. ते ह्या बघितल्या, काय 3-4 म्हणूनच महिने सांगितलं. तरी संपत नाहीत बघा आता. आणि उगीच काय लहान पोरांसारखं चाललंय तुमचं. अगं लक्ष्मी, असे छोटे छोटे क्षण जगता आले पाहिजेत. हा, आता तुम्हीच बघा ना, अगदी साधी गोष्ट आहे, त्याच्यावरनं आमच्यामध्ये गमतीदार तू मै रंगली की नाही, पण तुम्ही दोघींनी खळखळून हसलात, त्याच्यावरून तुम्हाला आनंद मिळाला की नाही, सांगा बघू मला. अहो खरं तर लक्षातच नाही आली ही गोष्ट. ह्या खरं आहे. हल्ली माणूस ना त्या यंत्र मानवासारखा झालाय. तो यंत्र मानव नाही काय, त्याला कशा सूचना दिल्यावर तो तेवढीच कामा करतो. तसं जगणं झालंय बघा. रोज तेच तेच सूचना दिल्यासारखं जगायचं आणि घड्याळाच्या काट्यावर धावायचं बघा. मग टेन्शन, तणाव, मानसिक आणि शारीरिक त्रास आणि बाकीची दुखणे आहेतच 5वीला पुजलेली. खरंय बाबा. रोजच्या जगण्यात पण असा आनंद शोधण्यासाठी रोज कुठे बाहेर फिरण्याची गरज नाही की अवास्तव पैसा खर्च करण्याची गरज नाही. खर्च करावा लागेल तो फक्त वेळ, आणि तोही आपल्या माणसांसोबत. आणि मग तो कोणाबरोबरही वेळ घालवा, म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, मुलं, बायको, नवरा, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या वाटणीचा वेळ घालवला की सगळेच आनंदी आणि समाधानी. काय एक नंबर बोलला बघा अण्णानू. नाही म्हणजे आताची सगळी जीवनशैली पाहता प्रत्येक वेळी प्रत्येकाला हे सगळं करणं शक्य होणार नाही, हे अगदीच मान्य आहे. हा, कारण आज प्रत्येकजण व्यस्त आहे, जो तो कामात अडकलेला आहे. पण त्यातूनही जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा एकत्र बसून असा प्रयोग केला पाहिजे, याचा परिणाम नक्कीच चांगला दिसेल. अगदी बरोबर बोललीस माई. आणि महत्वाचं काय माहितीये का, चांगला संवाद होणं. रोजच्या कंटाळवाण्या शेड्यूलमधून असा थोडा वेळ काढून आपल्या माणसांसोबत संवाद साधला, विचारपूस केली ना, की आपलंही मन समाधानी आणि समोरचाही खुश. बरोबर बोलला अण्णानू. हा. मग कशाला होत आहेत मानसिक काय तर आजार आणि काय, हे सगळे आजार कोसो दूर पलतील. हो, मग अशी लक्ष्मीच म्हणाली नाही का, की आपल्याशी बोलणं, आपल्याबरोबर वेळ घालवणं त्यांच्यासाठी टॉनिक आहे म्हणून. हो. मग मी तर म्हणतो, असं टॉनिक प्रत्येकानं आठवड्यातनं एकदा तरी आपापल्या माणसांसोबत घ्यायलाच हवं, म्हणजे सगळे आजार छूमंतर होतील बघा. मग उगाच म्हटलं काय मी मगाशी, किती बिझी असलो तरी मुद्दाम येल काढून येणार म्हणून. बरोबर. आता बघा, एवढा वेळ झाला आम्हाला येऊन, पण ना तुम्हाला कळलं ना आम्हाला कळलं. अरे ग, वेळ कसा पटकन निघून जातो. गप्पा मारता मारता तर केळफूल पण साफ करून झालं बघ. वय वय, तो मात्र खरं आहे. बरं माई, हातातलं काम उरकलं ना, हो. आता मस्तपैकी चहा झाला पाहिजे. पावसानं वातावरणात पण गारवा आलेला आहे बघा, म्हणजे लगेच झाला की बरं त्याच्यावरती. हो ना. आणि अशा वातावरणामध्ये खरं तर मस्त गरमागरम कांदा भजी पण झाली पाहिजे. काय बोलला होता अण्णानू. नाही नाही अण्णानू, हा. तुमचा विचार चांगलाच आहे, त्यात शंकाच नाही. होय ना. पण आता माईनला स्वयंपाक पाण्याचं पण बघायचं हाय, त्यामुळे हा बेत कॅन्सल. बरं बरं. हा, पण माईंच्या हातची आल्याची चाय मात्र हवी. हा. आणि कांदा भजीचं म्हणाल तर जरा पावसाला सुरू होऊ दे, मग आपण गप्पांचा फड रंगवत मस्तपैकी कांदा भजीवरती पण ताव मारू. काय म्हणता, बेस्ट आयडिया आहे ना? एकदम बेस्ट. हो हो. चला आता सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा आणते, मग तर झालं. वय वय, आणि चाय झाली की आम्ही पण निघताव लगेच. पावसान जोर कमी केलाय, तेवढ्यात घर घाटलीला बरा. अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. चला. आताच आपण गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद ऐकलात. याचं लेखन केलं होतं कोमल कळंबटे यांनी, तर सहभागी कलाकार होते रोहित देव, मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. बरं तर मंडळी, कार्यक्रमाची वेळसुद्धा आता संपत येते, तेव्हा मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.